लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. मंत्री जयकुमार गोरेंची अफलातून माणुसकी. सुमारे 19 वर्षापासून सोबत असलेल्या 76 वर्षीय आजारी कार्यकर्त्याची घरी जाऊन केली विचारपूस. नात्यांची जपणूक हीच खरी नेतृत्वाची ओळख. सुरूपखानवाडी गावाचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते श्री आनंदराव अर्जुन इंदलकर जाबर मामा वय 76 हे सन 2007 मध्ये ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात पदार्पण केल्यापासून आंधळी गटातील निष्ठावान कार्यकर्ते म्हणून अखंडपणे सोबत राहिले. जिल्हा परिषद सदस्य, सलग 4 वेळा आमदार आणि आज मंत्रिपदापर्यंतच्या तब्बल 19 वर्षाच्या प्रवासात त्यांनी भाऊंवर अविचलित विश्वास ठेवत निष्ठेने कार्य केलं. गेल्या 2 वर्षापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना भाऊंची भेट घेता आली नव्हती. ही बाब समजताच भाऊंनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी भाऊंनी जाबर मामांची आत्मीयतेने विचारपूस केली, त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली आणि पुढील उपचारांसाठी पुण्यातील चांगल्या रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तसेच उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च मी करतो, तुम्ही उपचाराची कोणतीही काळजी करू नका, असा दिलासादायक शब्द देत आपल्या कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता, संवेदनशीलता आणि माणुसकी पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिली. या प्रसंगी सुरूपखानवाडी गावाचे सन 1972चे माजी सरपंच, ज्येष्ठ नेते, वयाच्या 96व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय असलेले आणि शहीद जवान आनंदराव पिसाळ यांचे वीर पिता श्री गुलाबराव पिसाळ यांनी गावकऱ्यांच्या वतीने भाऊंचे स्वागत करून आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री गुलाबराव पिसाळ यांनी भाऊंच्या माध्यमातून गावासाठी भरघोस निधी उपलब्ध करून विविध विकास कामे पूर्ण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यावेळी त्यांनी जिल्हे कठापूर जलसिंचन योजनेअंतर्गत पश्चिम मान परिसरातील गावांचा सर्वे पूर्ण झाल्याची माहिती देत गावांना लवकरच या योजनेचं पाणी उपलब्ध होईल असं आश्वासन गावकऱ्यांना दिले. कार्यकर्त्यांशी जपलेले हे विश्वासाचे, जिव्हाळ्याचे आणि माणुसकीचे नात्यांचे भाऊंच्या नेतृत्वाची खरी ताकद असल्याचं या भेटीत पुन्हा एकदा अधोरेखित झालं. डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र. मला हे तुम्हाला सांगायचं होतं, तुम्ही ठरवायचं आहे तर उद्या काय करायचं गावच्या विकासाबद्दल. लक्षात ठेवा, रस्ता गेला, सगळं तुम्हाला आपलं आर्मीला एक तुमचं सैनिक भवन दिले, ग्रामपंचायत ऑफिस दिलेल्या, पाणी आणणारच आहे. मला सांगितले, मला बघायचं आहे पाणी. महत्वाचं विषय आहे, पहिलाच मंत्री पेपरमध्ये बातमी द्या. आणि भाऊ, तुम्ही खरोखरच जनतेचाच आशीर्वाद घेऊन इथपर्यंत पोहोचलाय. आणखीही तुम्हाला मी आणि दुसरी वेळ आहे माझी बोलण्याची, आणि तुम्हाला प्रमोशन मिळणार. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.